आतापर्यंत आपण जितका प्राचीन इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, यामध्ये मुख्यतः आपण भारताच्या उत्तर भूखंडाचा अभ्यास केलेला आहे. आता भारताच्या दक्षिण भागात जाण्याची वेळ आलेली आहे. तर चला, भारताच्या दक्षिण भागाला दोन भागात विभागलं जातं. दख्खन आणि अतिदक्षिण भारत. तुम्हाला नकाशात विंध्य पर्वत दिसत असेल. विंध्य पर्वताच्या दक्षिण पायथ्याला पश्चिम दिशेने नर्मदा नदी वाहते. नर्मदा नदी, पश्चिम घाट आणि पूर्व घाट याने जो त्रिकोणाकृती भूभाग तयार होतो, त्यालाच आपण दक्कनचा भूभाग म्हणतो. दक्कन पठाराच्या मध्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या खालच्या भागाला अतिदक्षिण भारत म्हणून ओळखलं जातं. या भागात आपण अतिदक्षिण भागावर लक्ष केंद्रित करूया. सम्राट अशोकाने त्याच्या दुसऱ्या आणि 13व्या शिलालेखात अतिदक्षिणेत असलेल्या 4 घराण्यांचा उल्लेख केलेला आहे. याची माहिती आपण मागील भागात घेतलेली आहे. यामध्ये आहेत चोल, पांड्य, सत्यपुत्रा आणि सिलोन. काही ग्रीक राजदूत आणि साहित्यिक आहेत, जसं की मेगास्थनीज, स्ट्रॅबो, प्लिनी आणि टोलेनी. यांच्या मते अतिदक्षिणेची ही साम्राज्ये आणि उत्तरेला असलेल्या साम्राज्यांचे व्यापारी संबंध होते. यांनी लिहिलेल्या साहित्यातून आपल्याला दक्षिण भारतातील काही प्रमुख बंदरांची सुद्धा माहिती मिळते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ओडिसामधील उदयगिरीमध्ये हातीगुंफा टेकड्यांमध्ये काही शिलालेख सापडतात. यामध्ये कलिंग सम्राट खारावेलाने तमिळ साम्राज्याचा उल्लेख केलेला आहे. पण यामध्ये फक्त या साम्राज्याचा उल्लेख आढळतो. याबद्दलची इतर माहिती यामध्ये उपलब्ध नाही. जर आपल्याला या भागाचा इतिहास समजून घ्यायचा आहे, तर पूर्णतः आपल्याला तमिळ साहित्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि कवींच्या उपस्थितीमध्ये भरलेल्या परिषदांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. या परिषदांनाच संगम म्हटलं जातं. आणि यामुळेच या तमिळ साहित्यांना संगम साहित्य म्हटलं जातं. हे साहित्य इसवी सन पूर्व 300 पासून ते इसवी सन पूर्व 300 या दरम्यान लिहिलं गेलेलं आहे. पण याचे एकत्रीकरण इसवी सन पूर्व 600 पर्यंत पूर्ण झालं. यामुळे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 300 या 600 वर्षाच्या कालखंडाला संगम काळ म्हटलं जातं. या कालावधीदरम्यान अतिदक्षिण भारतात प्रमुख 3 साम्राज्ये होती: चोल, चेर आणि पांड्य. असं म्हटलं जातं की ज्या परिषदांमध्ये संगम साहित्य निर्माण झालं, त्या परिषदांना पांड्य साम्राज्याने संरक्षण दिलं होतं. यामध्ये मुख्यतः तमिळ कवींची भूमिका महत्त्वाची होती. तमिळमध्ये संगमला मुछंगा म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या 3 मुछंगा भरवण्यात आल्या होत्या. पहिली मुछंगा मदुराईमध्ये, दुसरी कपाडपुरममध्ये आणि तिसरी पुन्हा मदुराईमध्ये. या तिन्ही संगमला पांड्यांनी संरक्षण दिलं होतं. आता या तिन्ही संगममध्ये कोण कोण उपस्थित होतं आणि यामध्ये कोणकोणतं साहित्य रचलं गेलं याची माहिती घेऊया. पहिली परिषद म्हणजे पहिलं मुचंगम. पहिल्या संगममध्ये बरेच महान ऋषी उपस्थित होते. या संगममध्ये रचलेलं कोणतंच साहित्य सध्या उपलब्ध नाही. दुसरं संगम कपाडपुरममध्ये भरवण्यात आलं होतं. यामध्ये बरेच कवी आणि विद्वान उपस्थित होते. या संगममध्ये रचलेल्या साहित्यांपैकी फक्त एकच साहित्य आत्तापर्यंत शिल्लक आहे. या साहित्याला तोल्कापियम म्हटलं जातं. या आधीचं कोणतंच तमिळ साहित्य उपलब्ध नाही. यामुळे याला पहिले तमिळ साहित्य म्हणून महत्त्व प्राप्त होतं. आता यानंतर तिसरं मुचंगम. यामध्ये सुद्धा बरेच तमिळ कवी आणि विद्वान उपस्थित होते. यावेळी रचलेलं बरंच साहित्य आता उपलब्ध आहे. यामध्ये आहे इटुटोगई, पट्टू, पथिनेक इलकनक्कू, सिलपतिकरण आणि मणिमेगलाई. पहिले 2 संगम कोणत्या सम्राटांनी आयोजित केलं होतं याचे पुरावे उपलब्ध नाहीत. तिसरे संगम पांड्य सम्राट मदुथई-रमण यांच्या संरक्षणात पार पडलं. प्राचीन तमिळ साहित्य म्हणजेच तोल्कापियम हे तोल्कापियार यांनी रचलेलं आहे. हा ग्रंथ मुख्यतः तमिळ व्याकरणावर आधारलेला आहे. आता जर तुम्हाला विचारलं की तमिळ व्याकरणाचे पिता कोण, तर तोल्कापियार हे तमिळ व्याकरणाचे पिता आहेत. या साहित्यात फक्त तमिळ व्याकरणाचे धडे नाहीत, तर यामध्ये संगम काळातील राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थितीबद्दलची माहिती आढळते. आता इतर तमिळ साहित्याला सुद्धा समजावून घेऊया. पहिल्यांदा आहे इटुटोगई. इटुटोगईमध्ये 8 विविध ग्रंथ आहेत. आयंगुरुनारू, नारीनई, आगानरू, पुरानुरू, कुरुंतोगई, कलितोगई, पराईपदल आणि पदिरुपट्टू. आता या 8 ग्रंथांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी तयार करूया. एक नारी होती, जिचं नाव परी होतं. ती एका पुराण झाडाच्या काळ्या अंगुराला खात होती. द्राक्षे काढताना तिला करंट लागला आणि आग लागली. आता यातल्या कीवर्ड्सवरून तुम्हाला सगळ्या ग्रंथांची नावे लक्षात राहतील. यातले सर्व ग्रंथ महत्त्वाचे नाहीत, फक्त पदिरापट्टू लक्षात ठेवलं तरी चालेल. या ग्रंथात चेरांसंबंधीची माहिती आढळते. आता यानंतरचे साहित्य पट्टू. यामध्ये 10 ग्रंथ आहेत. इडल्स म्हणजे गद्य. यामध्ये आहेत थिरुमुरुगारुपदाई, पुरुनारुपदाई,
सुरूपनारुपदाई, पुरूपनारुपदाई, पिरूपनारुपदाई, मुलईपट्टू, नेदुनवदई, मधुरकांजी, कुरुंजीपट्टू, पथिनापलाई आणि मलाई पादुकम. आता या 10 ग्रंथांना सुद्धा एका स्टोरीच्या आधारे लक्षात ठेवूया. मदुराई काळात पुरातन काळापासून एक परंपरा सुरू आहे. तिरुमुरुगन मंदिरात तुम्हाला जर डोकं टेकायचं असेल, म्हणजे तुमचं शिर टेकायचं असेल, तर तुम्हाला 5 गोष्टी घेऊन गेल्या पाहिजेत. करंजी, मेदूवडा, मुळा, पुदिना आणि मलाई पादुका. आणि जर यात चूक झाली तर तुमचं पट्टू फिक्स. तर या गोष्टीवरून तुम्हाला पट्टूच्या 10 ग्रंथांची नावे लक्षात राहतील. यामधील 2 ग्रंथ अतिमहत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. पथिनापलाई, ज्यामध्ये आपल्याला चोल साम्राज्याची माहिती आढळते, आणि मदुराईकांजी, ज्यामध्ये आपल्याला पांड्य साम्राज्याची माहिती मिळते. चोलांचा आणि पांड्यांचा राजकीय इतिहास समजून घेताना आपण याबद्दलची अधिक माहिती घेऊया. तर आतापर्यंत आपण इटुटोगाईचे 8 ग्रंथ आणि पट्टूचे 10 असे एकूण 18 ग्रंथ अभ्यासले. हे ग्रंथ मुख्यतः कथा मजकूर स्वरूपाचे आहेत. या प्रकारच्या साहित्याला मेलकणुक्कू म्हटलं जातं. यामध्ये एखाद्या गोष्टीचा आणि विशिष्ट कालावधीचा उल्लेख असतो. अशा प्रकारच्या साहित्यात कोणताही उपदेश, ज्ञान किंवा संदेश देण्याचा उद्देश नसतो. अशा प्रकारचे साहित्य 2 प्रकारच्या कामांसाठी उपयोगी पडतं. एकतर राजाच्या कर्तृत्वाची माहिती देणे किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनाची माहिती लिहिण्यासाठी. तर आपण आत्तापर्यंत बघितलेल्या 18 ग्रंथांपैकी काही ग्रंथ हे लव्ह स्टोरीवर आणि काही राजाच्या कर्तृत्वाच्या कहाण्यांवर आधारलेले आहेत. साहित्य रचणाऱ्या विद्वानांना चेर, चोल, पांड्य अशा मोठ्या साम्राज्यांकडून अर्थसहाय्य मिळत होतं. त्यामुळेच यांच्या लिखाणात या राजांच्या शौर्यगाथांचा उल्लेख आढळतो. ज्या ग्रंथात लव्ह स्टोरी आहे त्याला अहम, तर ज्यामध्ये शौर्यगाथा आहेत त्याला पुरम म्हटलं जायचं. आणि उरलेले जे ग्रंथ आहेत, पथिना कनक्कू, शीलपथिग्रम आणि मणिमेगलाई, हे उपदेशात्मक ग्रंथ आहेत. यांना किलकणुक्कू म्हटलं जातं. ज्या साहित्यातून कोणती ना कोणती शिकवण मिळते त्या साहित्याला किलकणुक्कू म्हटलं जातं. पथिना किलकणुक्कू यामध्ये 18 सूक्ष्म ग्रंथ आहेत आणि कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती अयोग्य याबाबतची माहिती आहे. आता यामधल्या 18 ग्रंथांचे नाव लक्षात ठेवणं शक्य नाही, पण यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, तिरुकुरल. पथिना किलकणुक्कूमधील पद आणि तिरुकुल एक ट्रक आहे असं लक्षात ठेवू शकता. या ग्रंथाच्या नावाला मिळते जुळते या लेखकाचे नाव आहे, तिरुवल्लवर. आता यानंतर उरलेले 2 ग्रंथ, शीलपथिग्राम आणि मणिमेगलाई, ही 2 महाकाव्ये आहेत. ज्याप्रमाणे उत्तर भारतात रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्ये आहेत, त्याचप्रमाणे दक्षिण भारतात शीलपथिग्राम आणि मणिमेगलाई ही 2 महाकाव्ये लोकप्रिय आणि प्राचीन आहेत. आता या दोन्ही महाकाव्यांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ही एक ट्रॅजिक लव्ह स्टोरी आहे. कनग्गी आणि कोवलम हे एक नवविवाहित जोडपं होतं. हे लोक चोल साम्राज्यात राहायचे. चोल साम्राज्यामध्येच एक माधवी नामक नर्तकी होती. पुढे कोवलमचे माधवीसोबतचे संबंध वाढले. त्यांना कालांतराने एक मुलगी झाली. पण आपण कन्नगीला सोडून मोठी चूक केली आहे याची त्याला जाणीव लवकरच झाली. यामुळे कोवलम पुन्हा कन्नगीकडे आला. केलेल्या चुकीला कोवलमने स्वीकारलं होतं, त्यामुळे कन्नगीने कोवलमला पुन्हा स्वीकारलं. या दोघांना आता साम्राज्य सोडून दुसऱ्या ठिकाणी नवीन जीवनाची सुरुवात करायची होती. यामुळे ते मदुराईमध्ये स्थलांतरित झाले. मदुराई पांड्य साम्राज्याचा भाग होता. कोवलमला आता नवीन उद्योगधंदा सुरू करायचा होता, पण त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे कन्नगीने त्याला स्वतःचे सगळे दागिने देऊन टाकले. ते दागिने घेऊन कोवलम एका सोनाराकडे गेला. त्याचवेळी पांड्य साम्राज्याच्या राणीचे दागिनेही चोरीला गेले होते. यामुळे पांड्य साम्राज्याच्या सैनिकांनी कोवलमला पकडलं आणि राजा आर्यपदाई कदंता नेदुचलन यांच्यासमोर हजर केलं. राणीने सकाळपासून राजाचं डोकं खाल्लं होतं. त्यामुळे चिडलेल्या राजाने कोणतीही चौकशी न करता कोवलमला मृत्यूदंड दिला. याची माहिती मिळताच कन्नगी पांड्य दरबारात पोहोचली. चिडलेल्या कन्नगीने राजाला शाप दिला. यामुळे राजाचा मृत्यू झाला. यानंतर कन्नगीने मदुराई शहराला सुद्धा शाप दिला. यामुळे मदुराईमधून आगीचे लोट निघू लागले. यानंतर कन्नगी मानव वस्तीपासून लांब आली. पर्वतांमध्ये तिने साध्वी जीवन स्वीकारलं. कालांतराने कन्नगीसुद्धा मरण पावली. 2ऱ्या शतकातील चेर सम्राट चेरन सिंगुत्वन हे कन्नगीची कहाणी ऐकून प्रभावित झाले. कन्नगीप्रती त्यांची आदरभावना वाढली. याच विचाराने चेरन सिंगुत्वने पट्टिनी पंथाची सुरुवात केली. जागोजागी त्यांनी कन्नगीची मंदिरे उभारली. तेव्हापासून तमिळनाडूमध्ये एक आदर्श पत्नी म्हणून कन्नगीची पूजा केली जाते. या मंदिरांच्या उद्घाटनाला बरेच महान सम्राट हजर होते. यामध्ये श्रीलंकेचे सम्राटसुद्धा म्हणजेच राजा गजबाहू दुसरा सुद्धा हजर होते.
या साऱ्या घटनांनी प्रभावित होऊन चेरन सेंगुतोच्या भावाने म्हणजे इलांगो आदिगलने शिलापतिग्रामची रचना केली. आता दुसरे महाकाव्य मणिमेगलाई. कोलम आणि नर्तकी माधवी यांच्या मुलीचे नाव होते मणिमेगलाई. तिच्या आयुष्यातील संघर्षाला यामध्ये मांडण्यात आलेला आहे. तर शिलाप्रतिग्रामचे लेखक आहेत इलांगो आदिगल आणि मणिमेगलाईचे सितलाई सतनार. तर या भागात आपण दक्षिण भारताच्या इतिहासाची सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण संगम काळातील साहित्याबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.